ತಾಲೂಕಿನ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರ ಮೇಲಿನ ಗುಂಡಾಗಿರಿ ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರ ಗುಂಡಾಗಿರಿ ನೈಟ್ ಚಲೇಕ ತಾಲೂಕಿನ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರ ಮೇಲಿನ ದೌರ್ಜನ್ಯ ನಿಲ್ಲಲೇ ನಿಲ್ಲಲೇ ನಡ್ಕೊಂಡಿಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ಅವರು ಕಾನೂನಿನ ಪ್ರಕಾರ ಈ ಕಾನೂನಿನ ಪ್ರಕಾರ ಕೆಲಸ ಮಾಡಾಗಿದೆ. ಕೆಲಸ ಇಲ್ಲ. ವರ್ಷಿಗೆ 100 ಕೋಟಿ ಕೇಸ್ ಹಾಕಿ ಜೈಲಿಗೆ ತಳ್ಳಿ 144 ಉಲ್ಲಂಘನೆ ಮಾಡಿರುವ ಶಾಸಕರು ಮಂತ್ರಿಗಳಿಗೆ ಕೂಡಲೇ ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡಿ. पूरा कर्नाटका को पता है और गुलबर्गा को भी पता है। पिछले 10 दिन से जस्टिस फॉर पीपुल ऑफ अलन जो धरना चला है, सबसे पहले पूरे कर्नाटका में एक धरना चला है सिर्फ। ये एक हिस्टोरिक इवेंट है, एक तारीखी इवेंट है। पूरे कर्नाटका में सिर्फ एक धरना चला है और वो धरना है जस्टिस फॉर पीपुल ऑफ अलन। यह साबित करता है कि इस मूवमेंट में कितनी सच्चाई है, उस आवाम के साथ कितनी बड़ी नाइंसाफ़ी हुई है। जिस तरीके से सारी चीज़ सबको पता है, अलन में क्या हुआ, क्यों हुआ, उसकी वजह क्या रही, उसके पीछे किसके हाथ हैं, ये सारे चीज़ें एडमिनिस्ट्रेशन को भी पता है, गवर्नमेंट को भी पता है। लेकिन ये बीजेपी गवर्नमेंट और एडमिनिस्ट्रेशन चूड़ियाँ पहन के बैठे हैं। ये हिंदुत्व ऑर्गेनाइजेशन की नफरत की राजनीति को रोकना नहीं चाहते हैं। अगर ये चाहते तो 144 तोड़कर जाने की किसी की हिम्मत नहीं रहती। एडमिनिस्ट्रेशन गवर्नमेंट ऑर्डर्स के मुताबिक एक षड्यंत्र और एक साजिश के नतीजे वहाँ पे हिंदुत्व ऑर्गेनाइजेशंस को, बीजेपी एमएलएस को, एमपीस को जाने दिया। ये उनकी पहली गलती है। ये गलती नहीं, ये षड्यंत्र का पहला हिस्सा है, जहाँ पे एडमिनिस्ट्रेशन वहाँ पे 144 तोड़ के जाने वालों को अलाउ किया और वो लोग जाकर वहाँ पर नफरत की राजनीति, अपनी रोटियां सेकना शुरू करे, वहाँ पे प्रोवोकेटिव स्टेटमेंट्स दिए, वहाँ पे 144 तोड़कर लोगों को भड़काने के भाषण दिए, वहाँ पे अमन शांति को ख़राब करने का काम शुरू कर दिए। जिस वक्त उस अलंद की अमन शांति सुकून को कायम करने के लिए अलंद की जनता सड़कों पर आ गई, आकर यह हिंदुत्व फोर्सेस और बीजेपी के नफरत की राजनीति के खिलाफ प्रोटेस्ट करना शुरू करी, उस वक्त हिंदुत्व ऑर्गेनाइजेशनों ने वहाँ पे पथराव किया। किस पर पथराव किया? जो इस मुल्क की शांति और सभ्यता को बचाने के लिए खड़े थे, इस मुल्क की सूफी संत परंपरा को बचाने के लिए जो बाहर आए थे, उनके ऊपर पथराव किया। जो पत्थर उन पे बरसे उसका जवाब देना कोई जुर्म नहीं था। अगर कोई पत्थर उन पे पलट के मारा भी है तो जुर्म नहीं है। लेकिन डीसी साहब का कहना यह है कि अगर आपको कोई गाली दे रहा है तो आप गाली सुनिए, आप उसका जवाब मत दीजिए। मतलब ये कि वो लोग आके, हिंदुत्व ऑर्गेनाइजेशन आके आप पे पथराव करता है तो आप पत्थर खाइए, उनको पलट के हमला मत कीजिए, पलट के जवाब मत दीजिए। हम जब पलट के जवाब दिए हैं, कॉन्स्टिट्यूशनल ये आपको हक है, आप अपने हक के लिए, आप अपने हिफाजत के लिए आप जैसी ज़रूरत पड़ सकती है आप स्टेप ले सकते हैं। जब आपके जान पे बात बनी है, लोग जब अपनी जान बचाने के लिए कुछ हरकत किए हैं तो मासूमों को, विक्टिम्स को अक्यूज बनाकर अरेस्ट किया गया। गुलबर्गा एडमिनिस्ट्रेशन विक्टिम्स को अक्यूज बनाया है। ये सबसे बड़ा ह्यूमन राइट्स के ऊपर अटैक है, ये उनके ह्यूमन राइट्स वायलेशन के ऊपर हमला है। आपको एग्जाम्पल्स के साथ देता हूँ मैं। एक लोहार को उठाया गया है, उसको ये बोलकर उठाया गया कि हथियार बना रहा था। ये शर्म की बात है। ये नालायक एडमिनिस्ट्रेशन और गवर्नमेंट को मालूम होना चाहिए कि ब्लैक स्मिथ का काम हथियार बनाना नहीं है,
बल्कि किसान को काम आने वाले औजार बनाता है, जिसको अंग्रेजी में टूल्स बोलते हैं, जिसको हिंदी में औजार बोलते हैं। कुराड़ी, दराती, खुरपी ये हथियार में नहीं आते हैं। ये एडमिनिस्ट्रेशन को समझना चाहिए। अब मान लो अगर डीसी हो या एसपी हो, मैं लोहार हूँ, मुझे आकर ये लोग ऑर्डर देते हैं मुझे कुराड़ी चाहिए, दराती चाहिए, मैं इनको बना कर देता हूँ। ये एसपी डीसी जाकर वो कुराड़ी से किसी पे हमला करते हैं तो उसका जिम्मेदार मैं नहीं होता हूँ, उसका जिम्मेदार वो मारने वाला होता है। लेकिन यहाँ पे क्या किया गया, एक गरीब लोहार को उसके बच्चे को उठा के बंद कर दिया गया। इसी तरीके से कई औरतों को उठा के अरेस्ट किया गया। औरतें क्यों थे बाहर वहाँ पे? उस दरगाह की प्रोटेक्शन के लिए खड़े थे। वहाँ पे सूफी संत परंपरा को जो खराब करने जो हिंदुत्व ऑर्गेनाइजेशन आए थे, वो वहाँ पे एनवायरनमेंट को खराब होने से बचाने के लिए आए थे। उन औरतों को पत्थर मारने के इल्ज़ाम में, स्टोन पेल्टिंग के इल्ज़ाम में, रियोटिंग के इल्ज़ाम में अरेस्ट किया गया है। ये ह्यूमन राइट्स के ऊपर अटैक है। ये कान खोल के सुन ले एडमिनिस्ट्रेशन। सीपीएम आज यहाँ से ऐलान कर रहा है गुलबर्गा के हर तालुका में जस्टिस फॉर अलंत के लिए हम एहतजाज करेंगे। हर जगह इसी तरह प्रोसेशन, हर तालुके में जुलूस निकालेंगे, हर जुलूस में जस्टिस फॉर अलंत के लिए धरना बैठेगा। अगर ये एक हफ्ते के अंदर सारे लोग रिहा नहीं होते हैं तो कल गुलबर्गा के हर तालुका में इससे बड़ा एहतजाज और इससे बड़ा जुलूस हम निकालेंगे, इससे बड़ा धरना करेंगे। और ज़रूरत पड़ी तो हम ऐलान कर रहे हैं, ये वार्निंग समझ ले या हमारी चेतावनी समझ ले, बेंगलोर विधानसौधा के आगे हम लोग धरना बैठेंगे जस्टिस फॉर अलंत के लिए, अलंत की आवाम के लिए, इंसाफ के लिए। हम बेंगलोर में जाकर विधानसौधा के सामने भी धरना बैठेंगे। यही चंद बातों के साथ मेरी बात मैं ख़त्म करता हूँ। मैं CPIM से जावेद हुसैन। 1ನೇ ತಾರೀಕು ದಿನ ಮಾರ್ಚ್ 1ನೇ ತಾರೀಕು ದಿನ ನಡೆದಿರುವಂಥ ಏನು ಆಳಂದ ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿ ಒನ್ ಸೈಡ್ ಆಗಿ ಒನ್ ಮ್ಯಾನ್ ಶೋ ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಗುಂಡಾ ಸರ್ಕಾರ, ಜನವಿರೋಧಿ ಸರ್ಕಾರ, ಮನುವಾದಿ ಸರ್ಕಾರ, ಕೋಮುವಾದಿ ಸರ್ಕಾರ, ಜನರ ಮೇಲೆ ದಾಳಿ ಮಾಡಿಕೆಸಿಂದ ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ನೀತಿ ಏನಿದೆ ಇದನ್ನು ಖಡಾಖಂಡಿತ ಖಂಡಿಸ್ತೀವಿ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಬಯಸ್ತೀವಿ. 144 ಉಲ್ಲಂಘನೆ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥವ್ರು ಯಾರು? 144 ಉಲ್ಲಂಘನೆ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥವ್ರು ಕೇಂದ್ರದ ಸಚಿವರು ಭಗವಂತ ಖೂಬಾ, ಗುಲ್ಬರ್ಗಾ ಜಿಲ್ಲೆಯ ತಾಲೂಕಿನ ಅಸೆಂಬ್ಲಿ ಸದಸ್ಯರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥವ್ರು, BJP ಶಾಸಕರು 144 ಉಲ್ಲಂಘನೆ ಮಾಡಿ ಆಳಂದ ತಾಲೂಕಿನ ಶಾಸಕರ ಮನೆಯಿಂದ ಹೊರಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮೆರವಣಿಗೆಯಿಂದ ಅಂಥವ್ರನ್ನ ಯಾವುದೇ ಕಾರಣ ತಡಿಲಿಲ್ಲ, ಅವರಿಗೆ ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡಲಿಲ್ಲ, ಬಂಧನ ಮಾಡಲಿಲ್ಲ. ಆದರೆ ಮುಗ್ಧವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಜನರು, ಸಣ್ಣ ಮಕ್ಕಳ ತಾಯಂದಿರಿಗೆ ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡಿ ಆ ಮೈನಾರಿಟಿ ಜನರ ಮೇಲೆ ದಾಳಿ ಮಾಡಕ್ಕೆ ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಇದು ಯಾವ ಪುಂಡಾಟಿಕೆ, ಇವರು ಗುಂಡಾಗಿರ್ದಿ ನಿಲ್ಲಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ಹೇಳಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೀವಿ. ಇದು RSS ಮನುವಾದಿ ಸರ್ಕಾರದ ನೀತಿ ನಡೆಯೋದಿಲ್ಲ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ಹೇಳ್ಕೊಳ್ತೀವಿ. ಆ ಮುಗ್ಧವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಜನರನ್ನು ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡಿ ಅವ್ರ ಬದುಕು ಬೀದಿ ಪಾಲು ಮಾಡಿದರೆ ಕೂಡಲೇ ಅವ್ರಿಗೆ ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡಬೇಕಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ಆಗ್ರಹ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಅನ್ನೋಂಥ ಮಾತನ್ನು ಹೇಳಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೀವಿ. ಮೈನಾರಿಟಿ ಜನರ ಮೇಲಿಂದ ನಡೀತಕ್ಕಂಥ ದೌರ್ಜನ್ಯ ಸಹಿಸಲ್ಲ. ಇದು BJP ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಎಚ್ಚರಿಕೆ ಕೊಡ್ತಾ ಇದೀವಿ. ಕೂಡಲೇ ಅವರನ್ನು ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡಬೇಕಂತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಆ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಮೃತಪಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕುಟುಂಬಕ್ಕೇನಿದೆ ಆ ಕುಟುಂಬಸ್ಥರಿಗೆ ಪರಿಹಾರ ಕೊಡಬೇಕಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ಒತ್ತಾಯ ಮಾಡ್ತಾ ಇದೀವಿ. ಅಲ್ಲಿ ಸರ್ಕಾರಿ ವಾಹನಗಳನ್ನು ಜಖಮಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದೇನಿದೆ ಅದಕ್ಕೂ ಪರಿಹಾರ ಕೊಡ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿ ಬಯಸ್ತೀವಿ. ಸಣ್ಣ ಮಕ್ಕಳು ಹಾಲ ಬ್ರೆಡ್ಡಿಗಾಗಿ ಪರದಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಪರಿಸ್ಥಿತಿ ನಿರ್ಮಾಣ ಆಗಿದೆ. ಆ ಮಕ್ಕಳು ತಾಯಂದಿರು ಸಂಬಂಧಿಕರು ಒಂದು ಗ್ಲಾಸ್ ನೀರಿನಲ್ಲಿ ಸಕ್ಕರೆ ಹಾಕಿ ನೀರು ಕುಡಿಸ್ತಕ್ಕಂಥ ಪರಿಸ್ಥಿತಿ ನಿರ್ಮಾಣ ತಂದಿರತಕ್ಕಂಥದ್ದೇ ತುಂಬ ಖೇದಕರ ಸಂಗತಿ ಅನ್ನುವಂಥ ಮಾತನ್ನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಬಯಸ್ತೀವಿ. ಅಲ್ಲಿ 144 ಉಲ್ಲಂಘನೆ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಅವ್ರಿಗೆ ಕೂಡಲೇ ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡಬೇಕು, ಅವ್ರಿಗೆ ನ್ಯಾಯ ಕೊಡಬೇಕು. ಅವರಿಗೆ ಇನ್ನು ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದೇನೇ ಪ್ರವೃತ್ತಿ ಭಯಾನಕವಾಗಿರ್ತ ಭಯ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಿದರೆ ಆ ಭಯಾನಕವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ನಿರ್ಮಾಣನ ತೆಗೆದುಹಾಕಕ್ಕೆ ಶಾಂತಿ, ಸೌಹಾರ್ದತೆ, ಐಕ್ಯತೆಯನ್ನು ಕಾಪಾಡಬೇಕು ಸರ್ಕಾರ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ಈ ಹೋರಾಟದ ಮೂಲಕ ಒತ್ತಾಯ ಮಾಡ್ತಿದ್ದೀವಿ. ನೆಹರು ಗಂಜಿನಿಂದ ಮೆರವಣಿಗೆಯನ್ನು ಬಂದು ಜಗತ್ ಸರ್ಕಲ್ನಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಪ್ರತಿಭಟನಾ ಸಭೆಯನ್ನು ನಡೆಸೋದ್ರ ಮೂಲಕ ಇವತ್ತು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಿಗೆ ಮೊನ್ನೆ DC ಅವರಿಗೆ ಭೇಟಿ ಮಾಡಿ ಮನವಿ ಪತ್ರವನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿವಿ. ಈ ಗೃಹ ಮಂತ್ರಿಗಳು, ಲಾ ಮಂತ್ರಿಗಳು, ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು, ಜಿಲ್ಲಾ ಉಸ್ತುವಾರಿ ಮಂತ್ರಿಗಳು ಇದರ ಬಗ್ಗೆ ಬಾಯಿ ಬಿಡಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತು ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಆಗ್ರಹ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ಹೇಳಿ ಶರಣಬಸಪ್ಪ ಮಂಶೆಟ್ಟಿ, ಪ್ರಾಂತ ರೈತ ಸಂಘ ಜಿಲ್ಲಾಧ್ಯಕ್ಷ. ಮಾರ್ಚ್ 1ನೇ ತಾರೀಕು ಆಳಂದ್ನಲ್ಲಿ ಲಾಳ್ಳೆ ಮಸೀದ್ ದರ್ಗಾ ಇಶ್ಯೂ ಇಟ್ಕೊಂಡು ಇವತ್ತು ಗುಲ್ಬರ್ಗದಲ್ಲಿ ಜಗತ್ ಸರ್ಕಲಲ್ಲಿ ಧರಣಿ ಸತ್ಯಾಗ್ರಹ ನಡೆದಿದೆ. ಇವತ್ತು 9ನೇ ದಿನ. ಇವತ್ತು ಅದನ್ನು ಮುಕ್ತಾಯ ಮಾಡಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥ ಉದ್ದೇಶದಿಂದ ಕಲಬುರಗಿಯ ನಗರೇಶ್ವರದಿಂದ ಜಗತ್ ಸರ್ಕಲ್ವರೆಗೆ ಧರಣಿ ಸತ್ಯಾಗ್ರಹ ಬಂದು ಇವತ್ತು ಮುಕ್ತಾಯವನ್ನು ಮಾಡ್ತಿದ್ದೀವಿ. ಒಂದೇ ಒಂದು ಮುಖ್ಯವಾಗಿ ಅಂತಂತಂದರೆ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ BJP ಮತ್ತು ಕೇಂದ್ರದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ BJP ಸರ್ಕಾರ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರ ಮೇಲೆ ದೌರ್ಜನ್ಯ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ದಲಿತರ ಮೇಲೆ ದೌರ್ಜನ್ಯ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿದೆ. ಈ ಒಂದು ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ಈ ಒಂದು ದೌರ್ಜನ್ಯವನ್ನು ನಿಲ್ಲಿಸಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥ ಉದ್ದೇಶದಿಂದ
ಅನೇಕ ಸಂಘಟನೆಗಳು ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತವೆ. ಆಳಂದನಲ್ಲಿ ನಡೆದಂಥ ಒಂದು ವಿಷಯನ ಇಟ್ಕೊಂಡು ಇವತ್ತು ಜಗತ್ ಸರ್ಕಲ್ನಲ್ಲಿ ಧರಣಿ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಉದ್ದೇಶ ಏನಂತಂದರೆ ಅಲ್ಲಿ ಏನಾಗಿದೆ, ಆ ಇಶ್ಯೂ ಏನಾಗಿದೆ, ಪ್ರಕರಣ ಏನಾಗಿದೆ ಅದು ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ನ್ಯಾಯಾಂಗ ತನಿಖೆಗೆ ಒಪ್ಪಿಸ್ಬೇಕಂತೇಳಿ ಒಂದು ಡಿಮಾಂಡ್ ಇದೆ. ಮತ್ತು ಅಮಾಯಕರನ್ನು ಏನು ಬಂಧಿಸಿ ಇದು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅವ್ರನ್ನೇನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಭಯ ಮುಕ್ತರಾಗಿ ಮಾಡಬೇಕು. ಬಂಧನದಲ್ಲಿ ಇಟ್ಟವ್ರನ್ನೂ ಕೂಡ ತನಿಖೆ ಮಾಡಿ ಏನಂತಂದರೆ ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಉದ್ದೇಶ ಆಗಿದೆ. ಯಾರು ತಪ್ಪು ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಇವತ್ತು ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರು ಯಾರೇ ಆಗಿರ್ಬೋದು, ಇವತ್ತು ದಲಿತರು ಯಾರೇ ಆಗಿರ್ಬೋದು, ಅವ್ರನ್ನ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಬಂಧಿಸ್ತಕ್ಕಂಥ, ಶಿಕ್ಷೆಗೊಳಿಸ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು. ಆದರೆ ಅಮಾಯಕರನ್ನ ಮೇಲೆ ದೌರ್ಜನ್ಯ ಮಾಡಿ ಪೊಲೀಸರು ಬಂಧಿಸ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರಲ್ಲ, ಅದು ತಪ್ಪು ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಇಡೀ ಪ್ರಕರಣವನ್ನೇ ನ್ಯಾಯಾಂಗ ತನಿಖೆಗೆ ಒಪ್ಪಿಸ್ಬೇಕಂತೇಳಿ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾನು ಒತ್ತಾಯ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ.